उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मतभेदांची शक्यता व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटले आहे की 2024च्या निवडणुकीत जागा वाटपावरून चुका झाल्या, ज्यामुळे आघाडीचे नुकसान झाले। उद्धव यांनी भविष्यात अशा चुका टाळण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी म्हटले की जर अशा चुका पुन्हा झाल्या तर एकत्र राहण्यात काही अर्थ नाही। महाराष्ट्रामध्ये भाषेवरून वाद सुरू आहे। सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर हिंदीला मराठीपेक्षा जास्त महत्त्व दिल्याचा आरोप केलाय। त्यांनी म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या तरी दबावाखाली असे करत आहेत, जे महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नाही। राज ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांच्या मराठी विरोधी वक्तव्यावर पलटवार केल्याने हा वाद आणखी वाढला आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त केले होते। गुगल अर्थच्या जून 2025च्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की पाकिस्तानच्या संवेदनशील क्षेत्रात हल्ले झाले होते। प्रसिद्ध सॅटेलाइट इमेजरी विश्लेषक डेमियन सायमन यांनीही किराणा हिल्सवरील हल्ल्याचा खुलासा केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती शनिवारी रात्रीच्या सुमारास माध्यमांतून समोर आली आहे। मुंबई उपनगरातील सॉफिटेल हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आल्याची माहिती समोर आल्यानंतर या दोघांची भेट झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली। दरम्यान दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये गेले असले तरी ते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्या हॉटेलमध्ये गेल्याचे वृत्त भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे। तसेच दोन्ही नेत्यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण भाजपच्या सूत्रांनी दिले आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कोकाट्यांवर जोरदार टीका केली। कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या अशा आशयाच्या हॅशटॅगसह त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।